या गणेशोत्सवामध्ये मी घेऊन येत आहे लाडू सिरीज। नमस्कार मंडळी। नमस्कार। माझ्या आईच्या थोडा पॉज येतो कधी कधी। नाही कशाला डील करायचं, आपला रॉ आहे सगळं रॉ। माझ्या आईच्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणजेच प्रज्ञावाडी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। सर्वांचे स्वागत। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया म्हणजे या वेळेला जे आपण चालू केली आहे ना लाडूची 11 दिवस 11 लाडूची सिरीज। मागच्या लाडूच्या सिरीज मध्ये आपण पाहिला होता मुगाचा लाडू, हिरव्या मुगाची लाडू, हिरव्या मुगाचा लाडू। तर मम्मी आता आज आपण बघणार आहोत भिजवलेल्या आणि त्या भिजवलेल्या तांदळाला भाजलेल्या तांदळापासून आपण लाडू बनवणार आहे। अरे वाह, कठीण आहेत लाडू, एकदम कठीण आहेत। एक दिवस भिजून ठेवायचे आणि भिजलेले तांदूळ लगेच तसेच भाजायचे आणि भाजून झाले की छान कुरकुरीत होतात आणि तसेच मग ते भाजून झाले की दळून घ्यायचे आणि त्याचं हे पीठ आहे। त्याचं पीठ आहे का? ओके। त्याच्या अगोदर पण मी उपजाचे लाडू म्हणून टाकले आपल्या चॅनल वरती आणि ती छान म्हणजे लाडू पण छान झाले होते। ओके। म्हणून आता म्हटलं तर 11 लाडू आपण दाखवणार आहे, त्याच्यामध्ये त्याचा पण क्रमांक असला पाहिजे। ओके। तर चला आपण आता आधी इन्ग्रेडियंट्स बघूया। एकदम जबरदस्त तांदळाच्या लाडूचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते। ओके मम्मी, तर आजचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते थोडस एक्सप्लेन करते शॉर्ट मध्ये लगेचच। ओके। तर अर्धा किलो तांदूळ भाजून घेतलेत। ओके। आणि दळलेलं पीठ आहे। अच्छा। 1 वाटी गूळ आहे। 1 वाटी गूळ। आणि हे पाऊण वाटी तूप, पण सगळं वापरणं नाही लागेल तसं, त्याला कमी लागतं तूप। आणि हे वेलची पावडर। वेलची पावडर। तर आपण कोकणामधली लोक आहेत आणि कोकणातल्या लोकांसाठी डेडिकेट केलेला हा लाडू आहे का? अच्छा। कारण कोकणामध्ये म्हणजे प्रामुख्यानं म्हणजे तांदळाचं पीक निघतं। अच्छा। या दिवसांमध्ये आता लावणी लावलेली आहे आणि दसऱ्याच्या नंतर ती कापणी होईल आणि घरामध्ये तांदूळ येईल। मग मूळचा खाद्यपदार्थ म्हणजे स्वीट म्हणजे हा उपजाचे लाडू। ओके। तर हा आपण पहिल्यांदा बनवण्यासाठी हे तांदळाचं पीठ घेऊया। कढई घेतले, गॅस प्रत्येक आपल्या व्हिडिओ मध्ये ही कढई असते। तामझाम काही जास्त नाही लागत आपल्याला, थोडेसेच आपल्या भांड्यांमध्ये पदार्थामध्ये आपले पदार्थ बनतात आणि छान बनतात। ठीक आहे, आता याला तापवून घ्यायचंय ना। आधी हे पीठ टाकून घेऊया सगळं। हे जास्त चांगलं भाजलं ना हे असं बाहेर उडतं। तेच तुला विचारलं होतं, त्याचं ते उडतंय पण त्याच्या मागे पण एक ट्रिक्स आहे। आता आपण त्याच्यात थोडं तूप टाकूया। आणि कोकणामध्ये ना हे लाडू अगदी बनतात, म्हणजे बनतातच अगदी गणपतीच्या दिवसात। गणपती असो एनी सीझन मध्ये बनतात। म्हणजे मी एक मम्मी बघितलंय, म्हणजे आता मला इतर जिल्ह्यांचं माहिती नाहीये, पण आपल्या जो कोकणी माणूस आहे ना तो 12 महिने लाडू खात असतो। हो, 12 महिने त्याच्या डब्यामध्ये लाडूच तुला सापडतील। कारण खाणारे भरपूर आहेत आणि आवड पण भरपूर आहे लोकांना। मेथीचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनचे लाडू भरपूर खातात। लाडू खाऊन लाडू सारखे पण होतात लोक, तोंडात कधी कधी शब्द पण निघत नाही। अशी मी माझ्या पास्ट मध्ये खूप लोक बघितली। चांगला लाडू झाला असेल तरी पण त्याच्या तोंडात शब्द निघत नाही। कोकणातलं वैशिष्ट्यच तसं आहे ना, माणूस तो ओबडधोबड दिसेल कोकणातला, पण तो कमी बोलतो, पण कमी बोलण्यामध्ये त्याचा गोडवा असतो। पण नंतर जर बोलायला लागला एकदा मग तो वैभव मांगलेला पण ऐकत नाही। आपण आता टेलिव्हिजन वरती बघतो ना बरेचशी कोकणातली जी कॅरेक्टर्स आहेत, प्रभाकर मोरे, वैभव मांगले आहेत बऱ्यापैकी लोक, अरुण कदम डेंजर लोक।
आता आपल्यापैकीच लोक आहेत ना ही पण, आपल्याच घरातली लोक. आता ह्याचा कलर सुद्धा म्हणजे एकदम व्हाईटच राहणार आहे. तूप टाकल्यानंतर, गूळ टाकल्यानंतर थोडासा चेंज होईल. मोदकचं जसं आपण सारण बनवतो ना तसे टाईपमध्ये त्याला कलर येईल, पण थोडा वेळ लागेल. आता हे छान गरम होऊ दे, नंतर मग आपण गूळ टाकताना बघूया. चालेल. स्टार्ट. हे आपलं तांदळाचं पीठ, भाजलेलं तांदळाचं पीठ आपलं तयार आहे. तुपामध्ये छान मिक्स करून घेतले. ओके. ताटामध्ये ओतून घेऊया. गॅस बंद करू. डिंक आहे, तो डिंक आपण याच्यामध्ये भाजून घेऊ. अच्छा. 2 चमचे तरी आहे. डिंक डिंक दिसतो एकदम चमकतो. अरे बापरे, बघ कसा लगेच त्याचे गोळे गोळे होतात. गोळे गोळे पण होतात आणि फुलतो पण चांगले. म्हणून त्याचं नाव डिंक. त्याच्या पुढे काय? थोडस तूप टाकूया. ओके. तुपाशिवाय पुढचा लाडू होत नाही, नाही का? लाडू होत नाही आणि वेलची शिवाय पण होत नाही. हे तुमचे आयटम इंस्टाग्राम वरती जे काही लाडूचे एक्सपेरिमेंट चाललेले असतात ते विशेष वाटतात मला बघायला. ते तयार करून घेतलेले असतात आणि ते टाकलेले असतात आणि इकडची तिकडची चोराचोरी. ऑथेंटिक काहीच नाही. आता हा छान भाजून घेतलंय. अगोदर पावडर करून घेतली होती मी आणि ती भाजली फक्त आता. आणि पुन्हा मी ती मिक्सर लावणार. अच्छा, हे परत मिक्सर लावणार. परत मिक्सर लावायचं. ओके. एडिट करताना हे करशील ना? काढतो मी. चालूच ठेवणार. झालं काय? त्याला मिक्सर लावायचं. ते मिक्सर लावायचं आहे ना? चलो. भाऊ कसं बारीक झालंय. अच्छा. चिकटतात त्याच्यात. डिंक आहे का तो चांगला फुलवून घ्यायचा असतो. काही काही डिंक असतात ना, ते डिंक अजिबात फुलत नाही, म्हणून डायरेक्टच ना मिक्सरच लावून घ्यायची. डिंकाचे प्रकार पण आहेत का? खूप प्रकार आहेत. बाबळीचा, काताचा, असे बरेच आहेत. हा कसला आहे तुला माहिती? हा, त्याला कत्रिया म्हणतात. कत्रिया, कत्रिया, तकलिया जसं आहे तसं कत्रिया औषधी आहे हा. अच्छा. काही काही डिंक पाण्यात विरघळतात, काही डिंक याच्यामध्ये तेलामध्ये फुलून निघतात. तशी वेलची पण टाकून घेऊया. अरे बाप रे, वास मस्त वास येतो. खरंच मस्त वास येतो. आता हा गूळ पण छान वितळला. अच्छा. आता याच्यामध्ये आपण ते पीठ टाकून घेऊ. पीठ टाकून घ्यायचं आणि ते पण वाटीवर आपण तूप टाकून ते छान आहे बघ कसं दिसतंय. एकदम हलके फुलके पनीर आणि कसं असतं दुधाचे प्रकार तसं झालं. एकदम खूप छान क्यूट एकदम. खरंच खूप छान दिसतंय. मम्मी क्यूट म्हणते तू. मग तुला सांगू का, स्वयंपाक करणारे जी स्त्री असते ना तिचं खूप प्रेम असतं या सगळ्या पदार्थांवरती. म्हणजे आणि ते बनतं ना त्याचं एक रूप येतं तिच्या समोर.
मला खूप आवडतं. मी मनापासून सगळं बघत असते आणि करत असते, त्याच्यामुळे छान बनतं पण आणि खाणारे पण छान खातात. नाही त्याची साक्ष आहे ना एवढ्या वर्ष मी लोकांना तू बनवलेल्या गोष्टी सारख्या मागून खाताना बघितलेल्या आहे. काही लोक तर चिकटच राहायचे, काही लोक तर दर शनिवारी यायचे खायला. पण हे टाकू नकोस. मुंबईत नाही काही लोक खायला, माहितीये का. चल आता हे झालं. आणि नेहमीप्रमाणे लाडू जर आपल्याला छान बनवायचं असेल तर हे सगळं मिक्सर मध्ये सारण टाकायचं आणि जरा फिरून घ्यायचं. अच्छा. थंड झाल्यानंतर हे प्रोसेस नंतर मग आपण लाडू वळताना बघूया. ओके. खरंच खूप खूप घमघमाट सुटलाय, माहितीये का. म्हणजे खूप घमघमाट सुटलाय. जर या मोबाईलच्या टेक्नॉलॉजी मध्ये जर वास द्यायचा असतं ना तर आता तुमच्या नक्कीच पोटामध्ये नाकापासून पोटापर्यंतचा प्रवास डेंजर झाला असता. आणि हा गेले 30 वर्ष मी घेतोय वास. थंड होऊ द्या. अरे वा मम्मी, वळायला पण घेतले. मिक्सर लावलं ते आधी पहिल्यांदा, लगेच नाही वळायला घेतले. काय काय केलं आधी? ते होतं ना गूळ, वेलची, डिंकाची पावडर आणि ते तांदळाचं पीठ, ते मिक्सरला लावलं आणि मिक्सरला लावून घेतल्यानंतर पूर्ण छान अगदी फोडून घेतलं. अच्छा. आणि वळायला घेतले आता लाडू. आणि प्रमाण म्हणशील ना, स्टार्टिंगला सांगितलं आपण की 1 वाटी तूप, पण त्याच्यामध्ये आणखीन 1 वाटी तूप लागलं. अजून 1 वाटी तूप लागलं. अजून 1 वाटी तूप लागलं, कारण तांदळाचं पीठ हे भरभरीत असतं. अच्छा. आणि ते भरभरीत पिठाला तूप जास्त काय म्हणतात ते जिरल्या जातं. ओके. त्याच्यामुळे हे असे लाडू छान बनतात. ठीक आहे. मला काय खायचे आता आपण बघूया. हे बघ किती छान. ही टेस्ट आहे का? हा, ही टेस्ट आहे. अलगद छान. आपण नाही TEST टेस्ट आहे. हा, TEST टेस्ट हे मी खाल्ल्यानंतर कळणार आहे. आता लगेचच खाणार का तू? नाही, आधी हे होऊ दे ना. दरवर्षी मी मधनच खात असतो, पण जरा मी आता थोडासा मोठा झालोय. हा कार्यक्रम मधनच खात असतो, माहितीये का. ते काय चोर कसा बघतोय बघा मधनच. ताकद कशी येईल लाडू वळायला ना. आणि हा तर बघा ना, हा उंदीर नुसता बघणार आहे तो. हा फक्त श्रोता आहे, न खाणारातला प्राणी. न खाणारा प्राणी. खातोय. काय खाणार? किती खाणार? 10 खाणार. 10 लाडू खाणार तू? तू किती खाणार? 1 पण नाही, फक्त काम करायला आली पप्पा. तुम्ही किती खाणार? रोज खाणार. असं बोलता फक्त, जेव्हा संपतील ना. पप्पाचा डायलॉग काय नेहमीचा, मी नाही खाल्लं. म्हणूनच त्यांना बोललो, म्हटलं फक्त बोलणार आणि मग जेव्हा संपून झाल्यानंतर मी नाही खाल्लं. एकच लाडू खाल्लेला मी. एकच लाडू खाल्ला, 2च लाडू खाल्ले, कारण ते घरीच नसायचेत ना. घरी असणारे आपण दोघं. कारण घरी असतो मी. हा जो पोट वाढलाय सगळं पेट नाही वो शेट नाही का लगा. म्हणून हे लाडू तर मीच खाणार आणि खूप छान झालेत, कारण ते इतके छान वळले आहेत ना. आहे ना ग, छान काय होत, छान वळतात लाडू. नाही, खरंच छान झाले, मस्त. म्हणजे मी पहिल्यांदाच बघते एवढे असे लाडू छान. आमच्या गणपतीचं डेकोरेशनची तयारी चालू आहे आणि ही ते पोटाची तयारी चालू आहे. सायमल्टेनियस सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. सायमल्टेनियसली. हा. आणि आमचा गडी एक नंबरचा असा आहे ना की पाडतो पडतो धडपडतो आम्हाला जास्त लावतो. आजच त्यांनी पनिशमेंट घेऊन आलाय सकाळ. आणि पनिशमेंट द्यायला सगळे तयार असतात. हे सगळ्यात जास्त आहे,
हे 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 माझे बाबा पनिशमेंटला धावत धावत जातील, धावत धावत जातील, धावत धावत जातील. पनिशमेंट स्कूल मध्ये पण पनिशमेंट आणि घरी पण पनिशमेंट. काय आपल्याला बोलायचं होतं का? आपलं काय मत द्यायचंय? शब्द लाडू बघूनच गेले. तोंडाला पाणी सुटले. तोंडाला पाणी सुटलंय. मजा. तोंडाला पाणी सुटलंय. जा थुंकून जा. हे असलं काय टाकू नको. काय माझ्या तोंडाला पण पाणी सुटलंय. सुटलंय? मग इथे मग लाडू खायला ये. अरे इथे लाडू वाढत चाललेत नुसते. संख्या वाढली कारण इकडे मशीन चालू आहे ना. 2 मशीन चालू आहे. नाही लाडूची अशीच आहे, बनवलं ना सारण की ते फटाफट वळून झाले पाहिजेत, नाहीतर मग ते दुसऱ्यांदा काम करायला लावतात. खरं. अरे वा मम्मी, एवढे लाडू. तू तर बोलली होती खूप कमी होणार आहेत. नाही, अर्धा किलोचे एवढेच होतात लाडू. अर्धा किलोचे लाडू येते. अर्धा किलोचे एवढे लाडू. आणि किती छान आहेत. मला लाडू बनवण्याचा खूप आनंद झालाय. आणि अशा पद्धतीने आपले लाडू रेडी आहेत. आणि आपल्या लाडूचे सिरीज मधले 2 नंबरचे लाडू इतके उत्कृष्ट झालेत, छान, आणि ते खाण्यासाठी रेडी आहेत. प्रथमेश, आता 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 फक्त त्याच्यात तुटून पडायचं रोज. आज दिवसाभर त्याच्यातले सगळे अर्धे होतील, संपून जातील. कारण तर मुगाचे लाडू अजून दुसऱ्या दिवशी संपले. नाही नाही, खरंच हे लाडू पटकन संपतील याची ग्वाही मी देतोय. गॅरंटी मी देतोय. तर चला मंडळी, ह्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माझ्या आईने बनवलेला हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आणि अजून रेसिपी जर तुम्हाला हवे असतील, नोटिफिकेशन हवं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला, आमच्या म्हणजे माझ्या आईच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.